नमस्कार खवय्यांनो, फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो झी मराठीवरच्या तुमच्या आमच्या अत्यंत लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. आपल्या घरची चव. स्वीटनेस पार्टनर पावक जॅगरी, बँकिंग पार्टनर अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, टेस्ट पार्टनर केपर फूड्स, हायजीन पार्टनर टायगर फिनाइल आणि स्पेशल पार्टनर विको. बघा, खाणाऱ्यांना माहिती आहे की मासे हा नुसता खाण्याचा पदार्थ नाही, तर तो जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि जेव्हा विषय निघतो माशांचा, तेव्हा डोळ्यासमोर येतो तो भाऊचा धक्का, माहीमची खाडी आणि उरण नायगावचा परिसर, समुद्रातून नुकतीच आलेली ताजी ताजी मासळी, तिथे होणारी खवय्यांची गर्दी, कोळी बांधवांची लगबग आणि घ्या की हो ताई, एकदम ताजा मावर आहे असा कोळीनबाईचा खणखणीत आवाज. हे सगळं वातावरण फार वेगळं असतं. अशाच एका भागातून आपल्याकडे आज एक पाहुणे आलेले आहेत. फार मनापासून त्यांचं स्वागत करूया. मला उत्सुकता आहे की त्या नेमकं काय करणार आहेत, जाणून घेऊया. प्रणाली पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या स्वयंपाकघरात यावं. प्रणाली ताई, खूप मनापासून स्वागत. कशा आहात तुम्ही? एकदम मजेत, लई भारी. लई भारी दिसताय, पण लई भारी. आज एकदम नटून थटून, म्हणजे काही विचारायची सोय नाही. मग काय, आगरी आम्ही ना. खरंच आहे. आणि आज आम्ही सारे खवय्ये मध्ये यायचं म्हणल्यावर काही प्रश्नच नाही. हो. कुठे राहता तुम्ही ताई? मी उल्वे, बामणडोंगरी. माझं माहेर म्हणजे आईचं माहेर बामणडोंगरी. हा. आणि माझे पप्पा पनवेलनेरे. अच्छा. पनवेलनेरे तिकडचे. आता म्हणजे हे उल्वे जे आहे ते कुठे नेमकं? उल्वे बेलापूरच्या पुढे. ठाणे बेलापूरच्या. अच्छा, हा, ते पलीकडे. आता नवीन एअरपोर्ट झाले ना, नवी हा, मुंबई. बरोबर बरोबर. ते. अच्छा, बर. कोण कोण असतं घरी तुमच्या? मी, मिस्टर, माझी 3 मुलं. स्वसंरक्षणार्थ जे जे हो. काही महत्वाचं आहे हो, ते हो. आपण शिकलं पाहिजे. हो बर. तुम्हाला खवय्यगिरीची आवड आहे? हो, खूप छान. लग्नाच्या खूप आधीपासून होती का आत्ता लागली? हा, आधीपासूनच. म्हणजे छोटी होती तेव्हापासूनच. बर. म्हणजे खूप छोटी होती. काय माझ्या मावशींनी वगैरे मला खूप शिकवलं की बनवायचंच मुलींनी. असं करून मला ती आवडच निर्माण झाली जेवणाची. पण तुम्ही म्हणाला जेवण खूप बनवायची. छोटी होती खूप तेव्हापासून. छोटी म्हणजे तरी आता पहिली दुसरी म्हणाल तरी चालेल. वा. पण तुम्हाला अजून आयुष्यामध्ये काय काय आवडी आहेत? मला डान्सची आवड आहे. बर. हा, ती पण लहानपणापासून आहे. वा वा वा, फार डान्सची छान. आवड. म्हणजे इयत्ता 6वी पासून मी डान्सच्या क्षेत्रात आहे. आमच्या घरातील सगळे, माझे भावंड, हं. माझी बहीण पण ऍक्टर आहे. म्हणजे सर्व कलाकार आहेत आमच्या घरात. बर. हा. ठीक आहे. हा. चला, स्वयंपाक घरामध्ये तुम्हाला रुची आहे आणि अगदी छोटेपणापासून आहे, बरोबर? आणि आज आम्हाला खात्री आहे काहीतरी स्पेशल बेत होणार आहे स्वयंपाकघरात, हो की नाही? हो. पुन्हा एकदा स्वागत आहे या स्वयंपाकघरात. चला. प्रणाली ताई, माझ्या एक लक्षात आलेलं आहे, तुम्हाला गप्पा मारायला सुद्धा खूप हो आवडतं. सर, कंटाळतात घरातली. म्हणजे मी कुठे गेलो ना हा की लगेच गप्पा मारायला बसतात माझ्याशी, आणि मी पण गप्पा मारत बसते. हा. तासन तास गप्पा मारत बसते. मग कंटाळतात कोण? माझ्या मुली पण म्हणतात. मोठी मुलगी म्हणते तुझा तिच्या सोबत, नाहीतर ती 2 तास बोलत बसेल. असे. म्हणजे आईच्या गप्पिष्टपणाची तिला एक साधारण कल्पना आलेली आहे. चला, पदार्थाकडे जाऊया. काय करणार आहात ताई तुम्ही? स्टफ बोंबील रोल. वा, स्टफ बोंबील रोल. प्रणाली मॅडम, स्टफ बोंबील रोल साठी लागणारं साहित्य आपल्या समोर आहे. आम्हाला साहित्य काय ते सांगा. हे बोंबील, हम्म, कोलंबीचा खिमा, हम्म, लसूण, हम्म. कोथिंबीर, आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट, कांद्याची पात, मैदा, कांदा, कॉर्नफ्लोअर, काश्मीरी मिरची पावडर, घरगुती मसाला, लिंब, हळद, चवीपुरतं मीठ. वा, फारच छान. तुम्ही थोड्याशा मध्ये मध्ये टेन्शन मध्ये आहात असं काय वाटतंय मला? नाही, खरं सांगा. नाही ना? नाही. तुम्हाला दडपण आलंय का पदार्थ करायचं? असं नाही. आपला किचन वेगळं पडते ना. अच्छा, हा. किचन अच्छा, म्हणजे तुमचं म्हणजे घरातलं स्वयंपाक. आपल्या किचन मध्ये आपण राणी असतो. करेक्ट. हा. आणि इथं आल्यावर थोडं दडपण येतं. इथं नाही, कुठेही दुसऱ्याच्या घरात जरी गेलो तरी आपल्याला दडपण येतच. हो, हे खरं आहे. हा. पण तुम्ही पहिलं जे वाक्य म्हणालात ना, ते फार छान आहे. आपल्या किचन मध्ये आपण राणी राणी असतो. बिंदा असते. घाण होय काय होय काही फरक नाही पडत. पसारा पडला तरी कोण पाहते, हा. आपल्याला सगळं करायचं, हा. हो की नाही? पण तुम्ही एकंदरीतच तुमचं आयुष्य खूप असं तुमच्या मर्जीने जगता का? हो स्वच्छंदी, आनंदी, हो, हो. मन मोकळं, है ना? हो. जाणवतो तुमच्या चेहऱ्यावरती ते. ते मला जास्त मुलांच्या फ्युचरचा खूप चिंता असते. का? नाही, असं वाटते का मुलांनी काहीतरी बनावं, चांगलं सक्सेस शिकावं. बनावं, बस याच्यातच मला आहे. तुमच्या लहानपणी तुम्हाला ज्या ज्या वयात जे जे हवं होतं ते सगळं मिळालं? हो, मिळालं. पप्पा होते, आता एक्सपायर झाले पप्पा, पण पप्पा होते त्याही कमी नाही करून दिली मला कसलीच. पप्पांचा एक किस्सा सांगते. हम्म. माझ्या पायातले घुंगरू, मला ते घुंगरांचे पैजण असायचे. पप्पा आठवड्यातून असे घुंगरू चेक करायचे. जर लवले घुंगरू ते परत चेंज करायचे, पण घुंगरू असे व्यवस्थित पाहिजे.
असं एक खासियत होती पप्पांची. किती छान, वा वा वा. हा. म्हणजे मुलीच्या पायातल्या घुंगरामध्ये आता- फरक पडला नाही हा. पाहिजे. फारच छान. लाडाची म्हणजे प्रणाली ताई घरामध्ये, हो हो. की नाही? हो. चला कृती काय करूया पहिल्यांदा. पहिल्यांदा आपण हे ना पोलीपाटावर थोडासा लाटून घेऊ, म्हणजे जेणेकरून त्याचा जो काटा आहे ना तो नरम पडेल, आपल्याला रोल बनवायला मिळेल त्याचा. बर ठीक आहे. हा घ्या पोळपाट, हे घ्या लाटणं. हम्म. आता काय? या बोंबलाला ना आपण असा उलटा पकडायचा, असा उलटा धरायचा आणि एकदम हलक्या हाताने लाटायचा. असा लाटता वेळेला आवाज येते, तो नरम जो मोडतो ना भाग, तो आवाज येतो. हे बघा, तुम्हाला हे सगळं कोणी शिकवलं? माझी मावशी, अच्छा. मावशीने शिकवलं. आणि कुठली गोष्ट नाही आली ना मला, हम्म. का मावशी म्हणा म्हणजे खूप आग्रह करायची का आलंच पाहिजे. धपाटे देत होतं का घरात कोणी? हा, मावशी पण द्यायची, हो का? आई पप्पा द्यायचे. ते का माहितीये का, आम्हाला ना मच्छी पकडायची खूप आवड होती हं, आमच्या खाडीमध्ये. हं. मी पळून जायचो का? मच्छी पकडायला, मग तेव्हा धपाटे बसायचे मला. पोळपाट लाटण्यावरती घेऊन आपण बोंबलाचं छान कंबरड मोडलेलं आहे, त्याच्यातला काटा काढून घेतलेला आहे. हम्म. आता पुढे काय करूया प्रणाली मॅडम? आता आपण त्याला लिंब, हा, मीठ आणि थोडं हळद लावून मॅरिनेट करतो. मॅरिनेट करायचंय. मग तुम्हाला हा. बाउल देतो छान. हा घ्या. हम्म. लिंबाचा रस. हम्म. पुरे का हळद? बस. अजून काय घालायचंय? नाही, बस असं हेच लावून आपण बाजूला ठेवून घेऊ. मग चेहऱ्यावरती संभ्रम काय? आणि- काहीतरी टाकायचंय वाटतं. नाही, काय नाही, बरोबर आहे. बरोबर आहे ना? हा. घ्या कालवून. मग घाबरतायचं वय? ते घाबरले असतील मला. कोण? मासे? बोंबील, मासे. अजून कोण कोण घाबरतो तुम्हाला या जीवनामध्ये? माझी मुलं घाबरतात. घाबरतात का? हा. आईने काही धपाटे द्यायची गरजच नाही मला वाटतं. डोळे वटारले कीच है ना? बोंबील आपण मॅरिनेट करायला ठेवलेले आहेत हळद आणि मिठामध्ये. आता पुढे काय करायचं प्रणाली मॅडम? एक पॅन घ्यायचा, बर. थोडं तेल टाका त्याच्यात. बर. बघा हा किती लागणार आहे. बस पुरे का? बस. तुम्ही स्वतः मासे पकडायला जाता? हो, जायचो. आता नाही, पण पूर्वी जायचो. बर. चला लसूण घाला. पण म्हणून तुम्हाला मग धपाटे पडायचे. हा. थोडा लहानपणी लसूण. तुम्ही फायटिंग वगैरे केलेली असा माझा अंदाज आहे. तुमच्या चेहऱ्यावरती असे भावले लहानपणीचं काय सांगते, आत्ताही करते. हो, व्हायचं मैत्रिणीत. मैत्रिणीत नाही, तुम्ही चांगले. थोडा कांदा. हा. माझी बहिणीची ना माझी खूप मारामारी व्हायची. तुमच्या बहिणीची आणि तुमची दणकेबाजी. दणकेबाजी. आणि मीच मार खायचो. हम्म. ती लाडकी.